हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी आमच्या रविवारच्या बाजारातून, म्हणजे आमच्या शहरामध्ये जाऊन भुसावळ गावात रविवारी बाजार असतो. कपड्यांचा मार्केट आहे. तिथे कपडे खूप स्वस्तामध्ये भेटतात, कपड्यांचे तुकडे वगैरे. तर खूप गर्दी असते तिथून. मी काय शॉपिंग केलेली आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, मी आज रविवारी काय काय शॉपिंग केली आज मी संपूर्ण कपडे वगैरे तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला, इथे रविवारी एक बाजार भरतो. तिथे कपडे वगैरे, कपड्यांचे तुकडे वगैरे, तुम्हाला जर ड्रेस शिवायचा असेल, टॉप शिवायचा असेल, गाऊन शिवायचा असेल, तर त्यासाठी एकदम स्वस्तामध्ये कपडे भेटतात. तर तिथे मी पिशव्या वगैरे शिवते, मी ट्रॅव्हल बॅग वगैरे असं शिवते, घरी शिवून विकते. तर त्यासाठी मला कपड्यांची गरज पडते. तर मी तिथून त्याच मार्केटमधून नेहमी कपडे घेत असते. तर मी तिथून काय काय शॉपिंग केलेली आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. आणि बघा, मी तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केलेली आहे. हे बघा, हा एवढा मोठा थैला मी कपड्यांचा आणलेला आहे भरून. अजून हे कपडे वरती आहेत, टॉप. सगळ्यात आधी मी तुम्हाला कपडे दाखवते. हे बघा, हा मी रेग्युलर यूज करते आता सध्या टॉप. हा कितीचा असेल तुम्ही गेस करू शकता का? हा टॉप फक्त 60 रुपयाचा आहे. असा तुम्ही जर घ्यायला जाणार दुकानात तर हा 200-250 ला आरामात येईल. हा फक्त 60 रुपयाचा आहे. त्या मार्केटमध्ये 60 रुपयाला मिळाला मला हा टॉप. हा सुद्धा टॉप आहे. याच्यासोबतचा मी आणलेला मला सापडत नाहीये, मग कुठे ठेवला, कारण त्याला कटिंग करायची होती, मला खालून कट करायचा होता, कमी करायचा होता. तर हा सुद्धा एक टॉप आहे जो मी माझ्या बहिणीच्या मुलीसाठी घेतलेला आहे. तर हे 2 टॉप होते, तो आणि हा 150चे 2 टॉप होते. म्हणजे 75 रुपयाचा हा एक टॉप आहे. एवढे स्वस्त टॉप कुठे मिळणार आहेत का? हे बघा, हा कपडा, ते कोणता कपडा म्हणतात याला, कोणता तरी कपडा म्हणतात, मला नाव नाही येते, पण खूप भारी कपडा आहे हा. 10 रुपयाचा कपडा आहे हा फक्त. एवढा मोठा कपडा हा फक्त 10 रुपयाचा आहे. तर हा मी ट्रॅव्हल बॅग शिवायला घेतलेला आहे. हे सगळे कपड्यांचे हे तुकडे जे आहे ना, ते 10-10 रुपयाचे आहेत. हे बघा, यात छोट्या मुलीचा फ्रॉक आरामात होईल. 10 रुपयामध्ये फ्रॉक होईल याच्यात, जर तुम्ही घरी शिवणारे असणार तर. नंतर हा बघा, किती मोठा कपडा आहे. याच्या सोबतचा अजून एक कपडा होता, तर त्याची मी पिशवीसाठी कटिंग केलेली आहे. बाजाराच्या पिशव्या असतात ना, त्याच्यासाठी. तर पोतडी टाकून मी पिशव्या शिवते, त्यासाठी मला हे कपडे लागतात. तर हा कपडा 20 रुपयाचा आहे. आणि हे बघा, हा कपड्याचा तुकडा जो आहे तो पण 20 रुपयाचा होता. खूप मोठा होता. याची मी पिशवी शिवलेली होती बाजाराची, आणि म्हणजे शिवून विकायची होती मला. तर ऑर्डर आली होती, तर त्या 2 पिशव्या शिवल्या आणि त्या दिल्या शिवून. तर एका पिशवीचे मी 150 रुपये घेतलेले होते, चेन वगैरे सगळं लावून. हे बघा, हा खूप मोठा कापड आहे. म्हणजे हा असेल 3.5-4 मीटर असेल हा. तर हा कपडा मला 10 रुपये मीटर प्रमाणे मिळालेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता याच्यावरची प्रिंट किती छान आहे. हे असे जे कापड आहेत ना, याच्यापासून टॉप वगैरे शिवतात. मिशोवरती तुम्ही जर बघितलं ना, तर तुम्हाला या कापडाचा टॉप नक्की दिसेल, आणि तो 300च्या रेंजमध्ये असेलच. तर हा कपडा मला 10 रुपये मीटर प्रमाणे मिळालेला आहे. फक्त हा 30-40 रुपयाचा कपडा आहे हा. फक्त 40 रुपयाचा 3.5-4 मीटर कपडा आहे हा. आणि
हे बघा, हा सुद्धा कपड्याचा तुकडा आहे, खूप मोठा आहे, 1.5-2 मीटर असेल हा. तर हा सुद्धा कपडा 10 रुपयाचा आहे फक्त. हे सुद्धा कपड्यांचे तुकडे 10-10 रुपयाचे आहेत. याच्या बघा, आपण ऑनलाईन कॉर्ड सेट बघितला असेल या कपड्यापासून, कॉर्ड सेट. तर 10-10 रुपयाचे हे कपडे आहेत. मोठा आहे तो, मी आता उघडून नाही दाखवत तुम्हाला. हे 2 कपडे आहेत, सेम आहेत. आणि हा सुद्धा कपडा तसाच आहे, एका साईडने प्रिंट आणि एका साईडने प्लेन. तर याची पण आपण ट्रॅव्हल बॅग शिवू शकतो. ट्रॅव्हल बॅग याची खूप छान दिसेल, खूप छान दिसेल याची ट्रॅव्हल बॅग. तर ट्रॅव्हल बॅगसाठी हा उत्तम आहे. आणि हा बघा, हा कपडा मला खूप आवडलेला आहे, फक्त 10 रुपयामध्ये. फक्त 10 रुपयामध्ये हा कपडा आहे. तुमच्याकडे मिळतात का असे कपडे? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा डेली ब्लॉग बघण्यासाठी. आणि आमचे जुने कॉमेडी व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता. हे बघा, हे बघा प्रिंट किती छान आहे याच्यावरती. याची पण मी ट्रॅव्हल बॅग किंवा पिशवी शिवणार आहे. हे अस्तरचे कपडे आहे. अस्तरचा कपडा सुद्धा तुम्हाला 10 रुपयाचे तुकडे मिळून जातात त्या मार्केटमध्ये. हा कपडा सुद्धा खूप मोठा आहे, 4-4.5 मीटर असेल. तर हा सुद्धा 10 रुपये मीटर प्रमाणे मिळालेला आहे मला. हे बघा, आणि हा कपडा खूप छान आहे. हा कपडा सगळ्यांना आवडलेला आहे. तुम्ही याच्यावरची प्रिंट बघू शकता. हे बघा, आणि याची बॅग पण चांगली दिसेल, बाजाराची पिशवी पण चांगली दिसेल, याचा टॉप सुद्धा छान दिसेल, याचा फ्रॉक सुद्धा छान दिसेल. हा कपडा कोणत्याही कामासाठी एकदम उत्तम आहे. तर याचा आपण काहीही शिवू शकतो. तुम्हाला टॉप शिवायचा आहे, टॉप शिवू शकता. नंतर बाजाराची पिशवी, ट्रॅव्हल बॅग, मुलीसाठी फ्रॉक वगैरे काहीही शिवू शकता. तर 10 रुपये मीटर प्रमाणे हा सुद्धा कपडा आहे. तर एवढे सगळे कपडे फक्त माझे 100-150 रुपयापर्यंत आलेले आहेत. तर आपण जर असं डायरेक्ट टॉप वगैरे घेतला तर आपले 300 रुपयाचा एक टॉप तरी येतोच. कमीत कमी 250, 300, 350च्या रेंजमध्ये टॉप असतात. पण 30-40 रुपयामध्ये मी घरी शिवते, त्यामुळे 40 रुपयामध्ये माझा टॉप शिवून होतोय. जर तुम्ही कपडा घेऊन शिवायला दिला तर शिलाईचे पैसे वेगळे लागतात. तरी आपण जो रेडीमेड टॉप घेतो त्यापेक्षा तर कमी रेंजमध्ये आपले टॉप तयार होऊन जातात. तर तुमच्याकडे सुद्धा असे जर कपडे मिळत असतील तर तुम्ही नक्की घ्या. आणि घरी शिवणारे असणार तर प्रश्नच नाही, पण नसेल शिवता येत तर तुम्ही बाहेर सुद्धा शिवायला दिलेत तरी चालेल. पण त्या रेडीमेड टॉपपेक्षा तुम्हाला कमी रेंजमध्ये शिवून मिळतील आणि आपल्या मेजरमेंटनुसार व्यवस्थित शिवून मिळतात, आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये. आणि आपण रेडीमेड टॉप जे घेतो ना ते एक्सेल, डबल एक्सेल, मीडियम, स्मॉल असे साईजचे असतात. त्या पण आपल्याला कुठे लूज होतात, कधी मोठे होतात. तर ते कटिंग करा, ते फिटिंग करा. स्लीवलेस असले त्याला बाही लावा, तर ती झंझट नसते ना आपल्या मागे मग. आणि हा कपडा सुद्धा एकदम छान आहे. याचा मी माझ्या मुलीला फ्रॉक शिवणार आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, खूप छान प्रिंट आहे त्याच्यावरती. तिला टॉप आणि पायजमा किंवा फ्रॉक असं मी याचं शिवणार आहे. तर एवढे सगळे कपडे मी आणलेले आहे. आणि हे बघा, ही पर्स स्लिंग बॅग सुद्धा होऊ शकते. म्हणजे हा पट्टा वाढतो एक साईडला टांगायला, आणि आपण असं सुद्धा हातामध्ये धरू शकतो. तर ही बॅग तुम्ही सांगा कितीला असेल? जर आपण बाहेर घ्यायला गेलो तर 100, 150, 250 आरामात येईल ही बॅग. तर ही बॅग मी आणली फक्त 50 रुपयामध्ये, फक्त 50. तेही का माहिती का, हे मागची जी शिलाई आहे ना, हे बघा तुम्ही बघू शकता, ही चेन आहे आणि चेनमधून ही शिलाई निघालेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी 100 रुपयाचं पर्स होती पण त्याने 50ला दिली. ही शिलाई निघालेली आहे म्हणून फक्त. आणि ही शिलाई आपण मशीनवर आरामात लावू शकतो. आणि मशीनवर नाही बसली तरी आपण हाताने शिलाई लावू शकतो त्याला. तर काय वाईट आहे 50 रुपयामध्ये एवढी छान पर्स. आणि
ही माझ्या मुलीसाठी सँडल घेतलेली ही. हे बघा, वापरली तिने. आता उद्या काल लग्नाला गेलो होतो तेव्हा. फक्त 60 रुपयाची सँडल आहे, फक्त 60 रुपये. आणि अशी ऑनलाईन जर बघितली ना तर 250-300 रुपयाची ती सँडल आहे. आणि ही माझी, ही बघा हिलची सँडल आहे. हे बघा, त्याच्यावरचे स्टोन बघू शकता तुम्ही. तर ही सँडल फक्त 150 रुपयाची आहे. आणि ऑनलाईन वगैरे घेतली किंवा दुकानातून घेतली ना तर याची प्राइस 250-300 पर्यंत आरामात जाते. आणि ही माझ्या मुलाची आहे सँडल, माझा छोटा मुलगा 1.25 वर्षाचा आहे. तर ही सुद्धा 60 रुपयाची आहे. पण अशी आपल्याला दुकानात मिळत नाही. 60ला कोणतेही चप्पल मिळणार नाही, ते स्लीपर मिळून जाईल फक्त. तर ती पण आता महागच झाली. पॅरागॉनची वगैरे घेतली आपण तर एवढा स्वस्त सामान मी त्या मार्केटमधून घेतलेला आहे. तुमच्याकडे पण असंच कुठलं मार्केट असेल तर तुम्ही नक्की शेअर करा तुमचा अनुभव शॉपिंगचा. आणि कमेंटमध्ये एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलला सपोर्ट करत राहा असेच डेली ब्लॉग बघण्यासाठी. काय का दीदी, तुम्हाला एकच सँडल दाखवली ना त्याच्यामुळे ती दुसरी पण घेऊन आली की जोडी दाखव माझ्या सँडलची. तर ही बघा जोडी तिच्या सँडलची. तर एवढी सगळी शॉपिंग मी त्या मार्केटमधून केलेली आहे. तेही 200 म्हणजे कपडे तर माझे 100-150 पर्यंतच असतील. आणि हे सगळं म्हणजे 500 रुपये तुम्ही धरूनच घ्या. 500 रुपयापेक्षा कमीच लागलेले असतील मला. मी आधी गेलेली तेव्हा सँडल वगैरे घेतलेली. आणि नंतर मग कपडे मी म्हणजे एका संडेला गेलेली तेव्हा सँडल वगैरे आणि 2-3च कपडे आणलेले. आणि दुसऱ्या संडेला गेली तेव्हा एवढे सारे कपडे घेऊन आले. कारण मला पिशव्यांची ऑर्डर आलेली आहे. काय थांब, पिशव्यांची ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळे मला कपड्यांची गरज होती. मग मी हे कपडे घेऊन आलेले. आता मी पिशव्या शिवणार आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी ज्या बाजाराच्या पिशव्या आहे ते कशी शिवते आणि त्याचं मेजरमेंट काय घेते. मेजरमेंटनुसारच बाजाराची पिशवी मी शिवते. एकाच मेजरमेंटने मी सगळ्या पिशव्या शिवते. त्याला चेन वगैरे, ज्याला चेन हवी असेल त्याला चेन लावून देते, ज्याला नको असेल त्याला नाही लावून देत. आणि बंद पण त्याचे खालून घेते म्हणजे त्याला मजबूती येते. त्याला पायपिंग लावते. वेगळ्या कलरची लावायची कधीही, कारण ती अट्रॅक्टिव्ह दिसते. तर असे माझं हे सगळं चालू असतं घरगुती. कारण 2 मुलं सांभाळून बाहेर जॉबला जाणं शक्य नाही. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे तरीही मग घरी सांभाळायला मुलांना कोणी नसतं, कारण सासू नाही आहे. त्याच्यामुळे मुलांना सांभाळावं लागतं. मग घरीच बसून आपण काहीतरी व्यवसाय केलाच पाहिजे आपल्या संसाराला हातभार लावायला. तर ही सगळी माझी धडपड चालू असते. आणि हे यूट्यूब चॅनलसुद्धा चालू केलेलं आहे. तर प्लीज नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि लाईक नक्की करा. आणि माझे डेली व्लॉग बघत राहा. धन्यवाद.